आता काही महत्त्वाचे रिपोर्ट्स आपण पाहूयात। लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अजित पवारांना पूर्णपणे धोबी पछाड दिली आणि त्यानंतर आता विधानसभेच्या तोंडावर अजित पवारांसोबतच्या अनेक नेत्यांना घर वापसीचे वेध लागल्याचं दिसतंय। प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातील अजित पवारांच्या गडाला खिंडार पडले, पण ही खिंडार नव्हे तर एकीकरणाची सुरुवात असल्याचं अजित पवारांच्या एका आमदाराने म्हटलंय आणि त्यामुळे खरंच विधानसभेआधी शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। पाहूयात। महायुतीतून सीट शेअरिंग वरून काय होऊ शकतं, यदा कदाचित दादा आणि साहेब एकत्र येऊ शकतात। आधी शरद पवारांनी अजित पवार गटाला दिलेले सूचक संकेत आणि आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनकेंनी केलेलं हे विधान, ही दोन्ही विधानं परस्पर पूरक आहेत का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। कारण लोकसभा निवडणूक निकालाच्या तब्बल 1.5 महिन्यानंतर आता पवारांच्या पक्षात इनकमिंग सुरू झालंय। विशेष म्हणजे अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यातच त्यांचे खंदे समर्थक पवारांच्या गोटात दिसतायत। बुधवारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे राष्ट्रवादीच्या 20 नगरसेवकांना घेऊन शरद पवारांच्या पक्षात डेरे दाखल झाले। त्यानंतर भोसरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विलास लांडे ही शरद पवारांच्या गटात दाखल होण्याची चर्चा सुरू आहे आणि आता जुन्नरचे आमदार अतुल बेनकेंनी शरद पवारांची भेट घेत पक्षप्रवेशाचे संकेत दिले आहेत। खासदार अमोल कोल्हे यांच्या घरी झालेल्या या भेटीविषयी जास्त बोलणं शरद पवारांनी टाळलं, पण लोकसभेत मदत करणारे सगळेच आपले असल्याचं सांगायला पवार विसरले नाही। काही चर्चा काही झालेली नाही, लोक विचारले येतात। असं आहे की त्याचे वडील माझे मित्र होते आणि आमच्या मित्राचा तो मुलगा, त्याचे राजकारण काही होत असेल तर ती त्यावेळेला त्याचा निकाल देऊ, त्याची काही इथे चर्चा करायचं काही कारण। आणि साधी गोष्ट अशी आहे की कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं काम केलं ते आमचे। दुसरीकडे आमदार अतुल बेनके केवळ भेट घेऊन थांबले नाहीत, तर त्यांनी विधानसभेआधीच दादा आणि साहेबांच्या एकत्र येण्याची शक्यता वर्तवून टाकली। विधानसभेच्या निवडणुकीला अजून 1.5-2 महिन्याचा टाइम आहे। त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सामोरं जात असताना काही होऊ शकतं, काही म्हणजे काही, त्याच्यावर आत्ता लगेच भाष्य करण्यात काय अर्थ आहे का? यदा कदाचित महायुती म्हणून आम्ही जेव्हा पुढे जातोय तर महायुतीतून सीट शेअरिंग वरून काय होऊ शकतं, यदा कदाचित दादा आणि साहेब एकत्र येऊ शकतात। बेनकेंची भेट आणि केलेलं विधान सहज नाहीये। यामागे सध्या ज्या पद्धतीनं अजित पवारांना महायुतीत टार्गेट केलं जातंय त्याची ही पार्श्वभूमी आहे। लोकसभेतील पराभवानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह भाजप आणि शिवसेनेनंही अजित पवारांना टार्गेट केलं। आधी RSSचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरनं अजित पवारांमुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाल्याचा निशाणा साधला। त्यानंतर संघाचे प्रचार साप्ताहिक असलेल्या विवेकमधून अजित पवारांमुळे मतदार दुरावल्याचा आरोप करण्यात आला। शिवसेना नेते रामदास कदम, भाजप आमदार सुरेश धस यांनी उघडपणे अजित पवारांवर टीका केली। तसंच भाजपच्या अंतर्गत बैठकांमधून अजित पवारांविरोधात सूर उमटल्याचंही वारंवार उघड झालं। महायुतीतून अजित पवारांना टार्गेट केलेलं असताना आता अतुल बेनकेंनी केलेल्या विधानाला बळ मिळतंय, पण अजित पवार मात्र तूर्तास ही शक्यता फेटाळताना दिसतायत। विधानसभेच्या जागा वाटपात आपल्या काही जागांमध्ये फेरफार होतील असं म्हणत त्यांनी बेनकेंच्या भेटीमागचं कारण सांगण्याचा प्रयत्न केला। निवडणुका जवळ आल्यानंतर काहींना उभं राहायचं असतं, काही जागा ही आता अमक्या पक्षाला सुटणार नाही, मग आपण इथं थांबायच्या ऐवजी दुसऱ्या पक्षात जावं। कारण आज भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीची युती आहे, समोर काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी आणि उभाटा शिवसेना अशी युती आहे। भारतीय जनता पक्षाच्या वेगवेगळ्या कुठल्या मिटिंगा होतात, काय त्यांचे RSSचे लोक बोलतायत, अजितदादांना सोबत घेतलं म्हणून नुकसान होतंय। हे जवळजवळ गेले 1.5 महिना भाजपचे वरिष्ठ नेते त्याबद्दलचा विचार करतील। एकंदरीतच लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि त्यानंतर महायुतीच्या मित्रांकडून होणारी हेटाळणी यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी बॅकफूटवर आली आहे। त्यातच आता शरद पवारांनी पुणे पिंपरी चिंचवडच्या बालेकिल्ल्यावर लक्ष केंद्रित केल्यानं अजित पवारांची कोंडी झाली आहे। त्यामुळे आधीच कात्रीत सापडलेले अजित पवार
काय रणनीती आखतात की बेनकेंनी वर्तवलेली एकत्र येण्याची शक्यता खरी ठरते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.